नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विलक्षण आणि खऱ्याखुऱ्या कथेवर प्रकाश टाकणार आहोत जी ऐकून थक्क व्हायला होतं. ही कथा आहे दुर्दम्य इच्छाशक्तीची, समाजाच्या भक्कम आधाराची आणि मानवी जिद्दीच्या एका अफाट विजयाची. आज आपण शिवप्रसाद चंपाती या विद्यार्थ्याचा अत्यंत प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहोत. संकटांच्या डोंगरावर पाय रोवून यशाचं शिखर कसं गाठायचं याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता तुम्हीच थोडा विचार करा, असा एखादा विद्यार्थी ज्याला स्वतःच्या पायावर अजिबात चालता येत नाही आणि ज्याच्या मुखातून एकही शब्द उच्चारता येत नाही, तो विद्यार्थी 10वीची बोर्ड परीक्षा चक्क पास कसा काय करू शकतो? ऐकायला हे अगदी अशक्य वाटते ना? असं कसं होऊ शकतं, हाच प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल. आणि म्हणूनच ही गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत, कारण शिवप्रसादचं हे दैनंदिन वास्तव खरंच थक्क करणारे आहे. तर आपण वळूया शिवप्रसादच्या या संघर्षगाथेकडे. नायगावच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयात जेव्हा शिवप्रसादने 8वीत प्रवेश घेतला, तेव्हा त्याच्या समोरील आव्हानांची तीव्रता किती भयंकर होती हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. शिवप्रसाद हा दिव्यांग आहे. त्याला स्वतःहून चालता येत नाही, बोलताही येत नाही. एवढंच नाही तर स्वतःची साधी दैनंदिन कामही तो कुणाच्या मदतीशिवाय करू शकत नाही. बघा, हे केवळ शब्द नाहीत, तर हे त्याचं रोजचं खडतर वास्तव आहे. अशा शारीरिक स्थितीत शिक्षणाची वाढ धरणं हे किती मोठं आणि कठीण आव्हान आहे याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. आणि या वाटचालीत सर्वात मोठा वाटा आहे तो त्याच्या पालकांच्या अथक प्रयत्नांचा. मूळचं ओरिसाचं असलेलं हे कुटुंब केवळ कामाच्या शोधात इथे आलं होतं, पण आपला मुलगा शिकलाच पाहिजे ही या पालकांची प्रामाणिक आणि अफाट धडपड होती. त्यांचा रोजचा दिनक्रम बघितला ना तर हेच सिद्ध होतं. पहिली गोष्ट म्हणजे आई त्याला रोज वेळेआधी व्हीलचेअरवर किंवा चक्क कडेवर उचलून शाळेत आणायची. दुसरी गोष्ट, कधीकधी वडील त्याला आपल्या मोटारसायकलवरून शाळेत आणून सोडायचे. आणि सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे दुपारच्या सुट्टीत आई रोज न चुकता शाळेत यायची. कशासाठी? तर फक्त आणि फक्त त्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवण्यासाठी. खरंच सांगतो, पालकांचा हा त्याग आणि त्यांची ही जिद्द खरोखरच वंदनीय आहे. या प्रवासात पालकांसोबतच आणखी एक भक्कम आधार मिळाला, तो म्हणजे शिवप्रसादला मिळालेली मित्रांची आणि शिक्षकांची साथ. भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या या शाळेत मुख्याध्यापिका सौ संगीता चव्हाण मॅडम यांच्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक शिक्षणाचं एक उत्तम उदाहरण जगासमोर उभं केलं. शिक्षणाची ही शिडी चढताना प्रत्येक टप्प्यावर शिवप्रसादला एकाहून एक उत्कृष्ट मार्गदर्शक लाभले. 8वीत त्याचे वर्गशिक्षक श्री रासकर सरांनी त्याच्यात एक प्रचंड मोठा विश्वास निर्माण केला. पुढे 9वीत सौ दीपाली कुदळे मॅडम यांनी तर त्याच्यावर अगदी स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलं. आणि 10वीच्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षात श्री विपुल नाईक सरांनी विशेष लक्ष देऊन त्याचा हा कठीण मार्ग अगदी सुकर केला. पण यातली सर्वात कौतुकास्पद गोष्ट काय माहितीये? या संपूर्ण प्रवासात फक्त शिक्षकच नव्हते, त्याच्या वर्गमित्रांनी कोणताही, अगदी कसलाही संकोच न बाळगता त्याला कायम मदत केली. अगदी वॉशरूमला जायचं असेल तरी कोणतीही लाज न बाळगता मित्र त्याला घेऊन जात असत. जादा तासाला हॉलमध्ये घेऊन जाणं असो किंवा शाळेतील इतर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणं असो, त्याच्या मित्रांनी त्याला सदैव उचलून नेलं. खऱ्या अर्थाने एकजुटीचं आणि निखळ मैत्रीचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या सगळ्या सहकार्याचा जो भावनिक प्रभाव होता ना, तो खरोखरच अफाट होता. 10वीच्या निरोप समारंभात श्री विपुल नाईक सरांच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू तरळले होते. ज्या 100% विद्यार्थ्यांनी शिवप्रसादला 8वी ते 10वीपर्यंत सढळ हाताने मदत केली, त्या सर्व मुलांना सरांनी स्वतःच्या खर्चातून रायटिंग पॅड भेट दिले. त्यावेळी ते अत्यंत अभिमानाने म्हणाले होते, माझ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचेही बेस्ट काम होते. हे ऐकून कोणाचेही मन नक्कीच भरून येईल. आणि इथूनच पुढे सुरू होतं शिवप्रसादचं 10वीतील अभूतपूर्व यश. आपल्याला माहितीच आहे की 10वीची बोर्ड परीक्षा ही कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील किती मोठी कसोटी असते. शारीरिक मर्यादांमुळे शिवप्रसादला नियमानुसार परीक्षेसाठी लेखनिक म्हणजेच रायटर मिळण्याचा पूर्ण अधिकार होता. पण प्रत्यक्ष वास्तव काय होतं? अरे, त्याला बोलताच येत नव्हतं, त्यामुळे तो लेखनिकाला उत्तरे सांगणार तरी कसा? सोय आणि संधी उपलब्ध असूनही त्याला ती मदत घेताच आली नाही. याचा अर्थ त्याला स्वतःलाच त्याची सर्व उत्तरे लिहावी लागणार होती. एवढा प्रचंड मोठा अडथळा समोर उभा असूनही या जिद्दी मुलाने काय साध्य केलं? तब्बल 66%. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. कोणत्याही लेखनिकाची मदत न घेता केवळ आणि केवळ स्वतःच्या कष्टाने शिवप्रसादने 10वीच्या बोर्ड परीक्षेत 66% गुण मिळवले. या वर्षातील अशा प्रकारची ही कदाचित एकमेव आणि नक्कीच सर्वात मोठी यशोगाथा असावी. आता पाहूया या संघर्ष योद्ध्याचं पुढचं ध्येय काय आहे. भविष्यातील इंजिनियर. जेव्हा रासकर सरांनी त्याला एकदा विचारलं की भविष्यात तुला नेमकं काय बनायचं आहे, तेव्हा शिवप्रसादने कागदावर लिहून दाखवलं, मला इंजिनियर बनायचं आहे. हे एक छोटंसं वाक्य आहे, पण ते त्याची किती मोठी स्वप्न दाखवून देतं.
त्याची स्वप्न ही त्याच्या मेहनती इतकीच अमर्याद आणि गगनभरारी घेणारी आहेत हेच यातून सिद्ध होतं. आणि विशेष म्हणजे त्याचं हे मोठं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याला अजूनही एक भक्कम संस्थात्मक पाठिंबा मिळत आहे. भैरवनाथ शिक्षण संस्था आणि सावित्रीबाई फुले विद्यालय त्याच्या पाठीशी आजही अगदी ठामपणे उभे आहेत. तसंच विशेष शिक्षिका अनुश्री कुलकर्णी मॅडम यांचंही त्याला उत्कृष्ट आणि मोलाचं सहकार्य लाभत आहे. हा जो आधार आहे ना, तो त्याचं इंजिनियर होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल याची आम्हाला खात्री आहे. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण सर्वांनी एका गोष्टीवर नक्कीच विचार केला पाहिजे. जेव्हा एखादा समाज, शाळा, मित्र आणि कुटुंबीय असे सगळेच जण अडथळे दूर करण्यासाठी एकजुटीने एकत्र येतात, तेव्हा आणखी किती अशक्य वाटणारी स्वप्न सत्यात उतरू शकतात. शिवप्रसादची कथा हा केवळ एका विद्यार्थ्याचा विजय नाही, तर हे सर्व समावेशकता आणि एकजुटीचं एक जिवंत उदाहरण आहे. हा अत्यंत प्रेरणादायी प्रवास समजून घेण्यासाठी आज जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत आपण पुन्हा भेटूया.